पडायला आलेलं घर, 2-3 गुरं आणि थोडीशी शेत जमीन, एवढंच महाराष्ट्रांचं विश्व होतं. ऐका, परिस्थिती गरिबीची आहे. सकाळी जर काही खाल्लं तर संध्याकाळी काय खावं याची पंचायत. एवढी गरिबी. पण ऐका, मनाची मात्र श्रीमंती होती. त्यांना एक कन्यारत्न होता, तिचं नाव जनाबाई खेडकर. महाराज, एक कन्यारत्न असताना त्या विठ्ठलावरती अथांग भाव त्यांचा, खूप श्रद्धा. तुमच्याकडे कोणतं पद आहे, तुमच्याकडे किती पैसा आहे, तुम्ही किती लाखाचं सोनं तुमच्या अंगावर घातलंय, तुम्ही किती लाखाच्या गाडीतून दररोज फिरताय, माझा भगवान परमात्मा तुमचं काही बघणार नाही. ऐका, परमात्मा सत्ता, संपत्ती, पांडित्य, यातिकुळ या कशाने चाकळला जात नाही. महाराज ऐका, माझा भगवान परमात्मा जर कशाने आकळता येतो तर हरिपाठामध्ये माऊली सांगतात, भाव बळे आकळे येरवी नाकळे आणि करतळी आवळे तैसा हरी. परमात्मा हा फक्त भावानं किंवा भक्तीनं आकळता येतो. म्हणजे एकनाथ महाराज सांगतात, आवडीने भावे हरिनाम घेसी आणि तुझी चिंता त्यासी सर्व आहे. ऐका, माझे नामदेव महाराज सुद्धा सांगतात, नामा मने यासी भावाची कारण आणि पावावया चरण केशवाचे. माझे तुकोबाराय सांगतात, ऐका, भावे गावे गीता, 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 भावे गावे गीता. शुद्ध करोनिया चित्त, तूच हवा हे देव तरी हा सुलभ उपाव. महाराज, फक्त तुमचा भाव बघितला जातो आणि या कुटुंबामध्ये खूप मोठी श्रद्धा त्या विठ्ठलावरती. महाराज, 2-3 गुरा, थोडी शेत जमीन, एवढंच त्यांचं विश्व आणि एक कन्यारत्न. महाराज, परिस्थिती गरिबीची पण मनाची मात्र श्रीमंती होती. एके दिवशी काय झालं, या जनाबाईंची आई आजारी पडली. आजार इतका ओढवला, या आजारानं जनाबाईंच्या आईला त्रस्त केलं. महाराज, जसं आजार ओढवला, घरामध्ये पैसा नाही. जर वैद्याला बोलवावं तर पैसे द्यायचे कुठून? ज्याच्यावर गरिबी ना महाराज, त्याला या गरिबीची किंमत कळते. महाराज, डॉक्टरांना वैद्यांना द्यायला पैसे नाहीत. या जनाबाईची आई अंथरुणामध्ये पडली आहे, दमा बसलाय. जनाबाई लहान आहेत. जनाबाई आपल्या आईला विचारतात, माय, काय झालं ग? त्या जनाबाईंच्या आईनं जनाबाईंच्या तोंडावर हात फिरवावा, जसं की काय त्या आईला आपलं मरण कळून चुकलंय.
कळ घालणार. महाराज जसं की काही त्या आईला कळून चुकलं, आपल्या लहान लेकराच्या तोंडावरून हात फिरवावा, आपल्या लहान लेकराचा पापा घ्यावा आणि डोळ्यामधून घळघळ घळघळ असे अश्रू व्हावे. महाराज काही दिवस निघून गेले आणि काळानं या जनाबाईच्या आईवर झडप घातली. काळ ओढवला आणि या काळानं लहान लेकराची आई घेऊन गेला. लहान लेकरू होतं महाराज, लहान. बापाला विचारते, बाबा, ए बाबा, अरे माझ्या माईला काय झालंय बाबा, माझी माई बोलत नाही. बाबा सांग ना, माझी माई का बोलत नाही. जसं लहान लेकरांना प्रश्न विचारावा, त्या दमाच्या डोळ्याला पाणी आलं आणि दमा रडू लागलाय. दमा काही सांगू शकत नव्हता. दमानं आपलं लेकरू घेतला, हृदयाशी कवटाळलं आणि ढसा ढसा रडू लागला. लहान लेकरू बापाचे डोळे पुसते, बाबा, ओ बाबा, बाबा काय झालं रडायला. काही नाही जने, अगं तुझी आई आता या जगामध्ये राहिली नाही. जने, तुझी आई आता देवा घरी गेली ग, तुझी आई आता देवा घरी गेली. महाराज एवढं ऐकल्यावर त्या जनाबाईच्या डोळ्याला पाणी आलं. आणि जसं जनाबाईच्या डोळ्याला पाणी आलं ना महाराज, तो दमा सांगतोय, जने रडू नको बघ, आता मीच तुझी माय आणि मीच तुझा बाप. महाराज बघता बघता सगळा गाव गोळा झाला. आता जनाबाईच्या आईच्या अंत्ययात्रेची तयारी चालू झाली. जनाबाईच्या आईला आता ते तिरडीवरती मांडलंय आणि तिरडी उचलायची आहे. 4 जण खांदेकरी झाले. लहान लेकरू होतं महाराज, लहान. जर एखाद्या लहान लेकराची आई गेली ना, त्याला जाऊन विचारा तुम्ही आईची किंमत काय. आज ह्या 4 लेकींना विचारा त्यांच्या माईची किंमत काय. आज वर्ष झालंय, बरोबर याच दिवशी याच तिथीला त्यांची आई त्यांना सोडून गेली. आज त्यांचा मुलगा या भर गर्दीमध्ये त्यांच्या आईला शोधत असेल. आज या लेकी सुद्धा विचार करत असतील, आमची माय म्हातारी होती. अहो म्हातारी जरी माय असली ना महाराज, आपल्या लेकीवर, आपल्या मुलावर फार प्रेम असतं, फार प्रेम असतं. अहो ज्या लहान लेकराला आई म्हणजे काय, बाप म्हणजे काय हेच कळत नाही, अशा वयामध्ये या जनाबाईच्या आईनं जावं आणि जनाबाई त्या लोकांना म्हणतात, बाबा सांग ना त्यांना, बाबा माझ्या माईला कुठे चालवले, बाबा सांग ना त्यांना, माझ्या माईला घेऊन जाऊ नको, बाबा सांग ना, मला माई नाही रे. दमाना हंबरटा फुटला महाराज लेकीला कवटाळू. दमा आता डसडसा रडू लागला, जने, अगं जने, तुझी आई देवा घरी गेली ग. आता अंत्ययात्रा निघाली. जनाबाईच्या आईला चितेवर ठेवलं, अग्निसंस्कार दिला लहान लेकराच्या डोळ्यासमोर. जसं अग्निसंस्कार झालं तशी जनाबाई आपल्या आईला शोधते, बाबा, ए बाबा, अरे माझी माई इथं स्वयंपाक करायची रे बाबा, मला जेवण बनवायची इथं. बाबा, अरे माझी माई किती जरी दमली ना, ए बाबा, माझी माई किती जरी दमली ना, बाबा स्वतःच्या हातानं माझ्या तोंडामध्ये घास घालायची रे बाबा. बाबा बोलाव ना माझ्या माईला, सांग ना ते देवाला, बाबा माझी माई माघारी जायला सांग ना बाबा. जसं जनाबाईनं म्हणावं तसं त्या दमाला हुंदका यायचा. दमा रडू लागला. अगं जने, नाही ग जने, देवा घरी गेलेला व्यक्ती परत येत नाही जने. बाबा, ए बाबा सांग ना बाबा, कुठे रे त्या देवाचं घर, बाबा सांग ना, त्या देवाला मी सांगेल की देवा माझ्या माईला परत दे रे. महाराज या लहान लेकरानं 4 दिवस अन्न पाणी घेतलं नाही. बाबा जेवले तर माझ्या माईच्याच हातानं खाईल, बाबा मला जेवायचं नाही. बाबा, बाबा सांगणार आहे त्या देवाला, माझ्या माईला पाठव, मला भूक लागली बाबा, मला माझ्या माईच्या हाताने खायचंय. बाबा नाही महाराज, जर गावाला गेला ना व्यक्ती त्याची वाट बघता येते, पण या काळा आड गेलेल्या व्यक्तीची आम्हाला कधी वाट बघता येत नाही. महाराज दिवसा मागून दिवस चालले होते. एके दिवशी या जनाबाईच्या दारासमोरून
पंढरपूरला पायी दिंडी चालली होती. पायी दिंडी या जनाबाईनं पाहिली. दमाला विचारलं, बाबा अरे कुठं चाललेत हे लोक? जने, अगं ते देवाकडे चाललेत. जनाबाईच्या लक्षात आलं, माझी माई सुद्धा देवाकडे गेली. बाबा मला सुद्धा जायचंय. बाबा चल ना, त्यांच्या सोबत. बाबा चल ना. दमानं आपल्या जनीचा हट्ट पाहिला आणि लहान लेकरू घेऊन त्या वारकऱ्यांसोबत चालू लागले. पंढरपूरमध्ये पोहोचले आणि पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतर दमा एका खांबाला टेकून बसलाय. मंदिरामध्ये गेले. दमा खांबाला टेकून बसला आणि जनाबाईंना सांगितलं, जने हे बघ ते देवाचं घर. जने हे त्या देवाचं घर आहे. जनाबाई देवासमोर गेल्या. आईची आठवण झाली. देवा, ए देवा, अरे माझी माय कुठे? देवा दाखव ना माझी माय कुठे? महाराज एवढं त्या दवानं आपल्या कानानं ऐकलं आणि खांबाला टेकून बसलेला दमा आता रडतोय. अगं जने, वेडी झालीस का तू? आई आता दिसणार नाही बघ जने. आई या देवाजवळ राहायला गेली, पण आई दिसणार नाही. महाराज 2 दिवस गेले, 4 दिवस गेले. आता पाठीमागं परतायचं, घरी जायचं. घरी शेतजमीन होती, गुरंढोरं होती. शेजारी किती दिवस पाहणार? दमा सांगू लागला, जने चल बरं आता आपल्याला घरी जायचंय. जनाबाईंनी सांगितलं, बाबा ए बाबा, मी आता घरी येणार नाही. बाबा मी घरी येणार नाही, मी आता इथेच थांबणार. अगं जने, असं वेड्यासारखं करू नको बघ. आपल्याला घरी जावं लागेल की नाही? अगं जने, पाठीमाग आपली गुरं आहेत. जने आपलं घर आहे. जने असा हट्ट करू नये. पण लहान लेकरानं हट्ट धरला, बाबा ए बाबा, मला इथं देवाजवळ राहायचंय. आणि इतक्यामध्ये एक विठ्ठल भक्त तिथे आले. या जनाबाईचा आणि दमाचा प्रसंग त्यांनी आपल्या डोळ्यानं पाहिला आणि त्यांचं नाव नामदेवराय. नामदेवरायांनी पाहिलं, लहान लेकरू रडतंय, विठ्ठलाच्या दरबारामध्ये थांबायचं म्हणतंय. जनाबाईची जबाबदारी कोण घेणार? त्यावेळी नामदेवरायांनी सांगितलं, बाबा तुमच्या लेकीची जबाबदारी मी घेतो, माझ्याजवळ ठेवून जा तिला. आणि या दम्यानं क्षणाचाही विचार केला नाही. महाराज आपल्या लेकीचा हात नामदेवरायांच्या हातामध्ये दिला आणि आहे त्या पावली आपल्या घरी गंगाखेडला निघून आले. महाराज दिवसभर जनाबाईंचा दिनक्रम चाललेला होता. नामदेवरायांच्या घरामध्ये सगळी कामं माझी जनाबाई करू लागली. सगळे कामं करायचे, पण विठ्ठलाच्या दर्शनाला जायला वेळ मिळेल. प्रत्येक काम करताना माझ्या जनाबाई विठ्ठलाचं नाव घ्यायच्या. महाराज माझ्या जनाबाईचा अधिकार केवढा आहे? आज आम्हाला विठ्ठलाकडे जावं लागतंय, आज आम्हाला त्या देवाकडे जावं लागतंय, पण माझ्या जनाबाई त्या देवाला काम करू लागाय बोलत होत्या. ऐका, माझ्या जनाबाई पहाटे उठून ज्यावेळी दळण दळायला बसायच्या ना, त्यावेळी दळण दळू लागायला माझ्या विठ्ठलाला यावं लागायचं, माझ्या देवाला यावं लागायचं. ऐका, ज्यावेळी दळण दळायला बसायच्या त्यावेळी विठ्ठलाला साथ घालायच्या, हाक मारायच्या आणि ओव्या गायच्या. सुंदर सुंदर माझे जाते गे फिरते बहुतुके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके रे बा विठ्ठला. सासू आणि
माझ्या जनाबाईनं साथ घालवीन देवाला दळण दळू यावं लागायचं महाराज. काय अधिकार होता माझ्या जनाबाईचा. आज आपण जर देवाला हात जोडले तर देव आपल्याकडे बघणारही नाही, कारण आपला भाव शुद्ध राहिला नाही महाराज. आम्ही जर देवाकडे गेलो ना लहान लेकराला घेऊन, त्या लहान लेकराला सांगतोय देवाच्या पाया पड. लेकरू जर देवाच्या पाया नसल पडत तर लेकराला बळच पाया पडायला लावतो. पड देवाच्या पाया आणि सांग देवा मला सुखाचं ठेव. बळच. आता त्या लेकराला सुखाचं ठेवणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट आहे का महाराज. सुखाचं ठेवण्याकरता फार मोठा अट्टहास करावा लागतोय. अहो आम्ही जर देवाच्या मंदिरामध्ये गेलो, देवासमोर गेलो तर 20 रुपयाचा नारळ फोडतोय, 20 लाखाची मागणी करतोय. आमचा भाव, आमची भक्ती शुद्ध राहिली नाही महाराज. ऐका, माझ्या जनाबाईचा अधिकार केवढा आहे. एके दिवशी माझ्या जनाबाईनं गोवऱ्या थापल्या आणि गोवऱ्या थापल्याच्या नंतर त्या वाळायला घातल्या. शेजारची एक भांडखोर बाई होती. ती भांडखोर बाई जणीजवळ आली आणि सगळ्या गावभर सांगू लागली, या जणीनं माझ्या गौऱ्या चोरल्या. माझ्या जनाबाईवर चोरीचा आळा आला महाराज. ती भांडखोर बाई सगळ्या गावभर सांगू लागली, या जणीनं माझ्या गौऱ्या चोरल्या. जनाबाई सांगायच्या, हो नाही मी तुमच्या गौऱ्या चोरल्या, या मी माझ्या हातानं थापलेल्या गौऱ्या आहेत. पण ऐका ना, ज्याला भांडायचंय त्याला कारणच लागत नाही. त्या बाई अख्ख्या गावात सांगू लागली, तुम्ही काही ऐकू नका, या जणीनं माझ्या गौऱ्या चोरल्या. गावकऱ्यांना विश्वास बसू लागला. अहो ज्या अर्थी ही बाई ठामपणे सांगते की या गौऱ्या माझ्या आहेत, त्या अर्थी नक्कीच त्या गौऱ्या तिच्या असाव्या. या जनाबाईनं नक्की गौऱ्या चोरल्या. सगळी पंचमंडळी गोळा झाली आणि या पंचमंडळींसमोर माझ्या जनाबाई सांगू लागल्या, ऐका ना, या गौऱ्या माझ्या आहेत. अहो त्या विठ्ठलाची आण घेऊन सांगते, या गौऱ्या माझ्या आहेत. लोक म्हणू लागली, जर या गौऱ्या तुझ्या आहेत, ह्या आम्ही कशावरून ओळखावं की या गौऱ्या तुझ्या आहेत. ऐका, माझ्या जनाबाईनं सांगितलं, महाराज ओ दादा, जर त्या गौऱ्यामधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत असेल तर त्या गौऱ्या माझ्या आहेत. असं म्हटल्यावर लोक हसू लागली महाराज. म्हणले, हे इथं कीर्तनात बसले लोकांच्या तोंडातून विठ्ठल विठ्ठल येईन आणि गौऱ्यांच्यातून येईल का. असा भाव आहे महाराज आमचा. लोक हसू लागली. म्हणले, गौऱ्या तर शेणाच्या, आणि शेणाच्या गोवऱ्यांमधून कधी विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल का. शक्य नाही म्हणले, काहीतरी फसवतीये. पण एक साधा वारकरी होता, सामान्य व्यक्ती होता. म्हणला, अहो ती लेकरू म्हणतय ना, तर बघा तर खरं. एक सहज पुढं आला आणि म्हणला, या जणी बरोबर यालाही वेड लागलं की काय. पण महाराज ज्यावेळी त्यांनी गौरी हातामध्ये घेतली, आपल्या कानाला लावली, तर महाराज खरोखर ती गौरी विठ्ठल विठ्ठल असं भजन करत होती. महाराज जर गौऱ्या भजन करत असतील तर माणसाला काय अडचण. पाठीमागं बसलेले माणसाला काय अडचण आहे का. नाही ना. मग हातानं टाळी आणि मुखानं विठ्ठलाचं भजन करा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा,
माझ्या जनाबाईच्या गोऱ्या विठ्ठलाचं भजन करत होत्या. म्हणजे माझ्या जनाबाईचा भाव किती शुद्ध असेल, माझ्या जनाबाईंची भक्ती किती श्रेष्ठ असेल. आज माझ्या जनाबाईंच्या गोऱ्या विठ्ठल विठ्ठला भजन करतायत. एवढंच नाही, ज्यावेळी माझ्या जनाबाईच्या डोक्यामध्ये उवा झाल्या महाराज, त्यावेळी स्वतः भगवान परमात्मा माझ्या जनाबाईला अंघोळ घालायला आले. जनाबाईचे केस माझ्या देवानं धुतले. एवढंच नाही, केस धुतल्यानंतर उवा निघल्या नाहीत केसातल्या, म्हणून फणी घेतलीये, फणीनं उवा काढल्या आणि स्वतः भगवान परमात्म्याने माझ्या जनाबाईच्या डोक्यामधले उवा मारलेत. महाराज, माझ्या जनाबाईचा अधिकार किती श्रेष्ठ असेल. आज माझ्या जनाबाई आपल्या परमार्थिक हिताच्या ठिकाणी जाग्या झाल्यात. ऐका, धन्य माझ्या जनाबाई नाहीत, तर धन्य त्यांचे माता पिता आहेत.